नमस्कार, मी साक्षीबांच्या न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। रतन टाटांना भारत रत्न देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राकडे प्रस्ताव। राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्ड ब्रेक बैठक, घेतले 80 महत्त्वाचे निर्णय। काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंगडा, नरेश कोरडा करणार मनसेत प्रवेश। आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते फलटण येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण। आता पाहूयात सविस्तर वृत्त। ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोक प्रस्ताव बैठकीत मांडला। यावेळी रतन टाटा यांचे कार्य कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव ही संमत करण्यात आला। रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात आज 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात आला। राज्यातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता असल्याने आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक संपन्न होऊन त्यात जवळपास 80 निर्णय घेण्यात आले। काही महामंडळांनी नव्याने स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्यात संत गोरोबा कुंभार महामंडळ आणि कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। तब्बल 80 निर्णय घेण्यात आल्याने मंत्रिमंडळाची आजची बैठक रेकॉर्ड ब्रेक ठरल्याचं पाहायला मिळालं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळे अनेक इच्छुक मनसेकडून ही पर्याय म्हणून पाहत आहेत। पालघर तालुक्यातील काँग्रेसचे 2 प्रमुख पदाधिकारी येत्या 23 ऑक्टोबरला मनसेत प्रवेश करणार आहेत। यात माजी खासदार दामू शिंगडा यांचे पुत्र सचिन शिंगडा यांचा समावेश आहे। काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंगडा, नरेश कोरडा हे पदाधिकारी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत। सचिन शिंगडा हे विक्रमगड मतदारसंघातून तर नरेश कोरडा पालघर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रात निवडणुकाचे वारे वाहत असून प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। अशातच आता मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत छगन भुजबळांनी दिलेत। नाशिक जिल्ह्यासह नांदगाव मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी समीर यांना मनापासून शुभेच्छा दिल्यात। यांनी नांदगाव येथे आयोजित अजय अतुल यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमात बोलताना भुजबळांनी हे वक्तव्य केले। आता तुम्ही मोठे झाला, आमच्या घर काय वापरणार नाही, तुम्ही लहानच वाटता, परंतु आता तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला शिका। सामाजिक काम करताना कसं काय काम करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। प्रत्येक गोष्ट मला विचारण्याची आता याच्या पुढे आवश्यकता नाही। आता आम्हाला थोडासा आराम करायला करू। तुम्ही आता हे सामाजिक काम घ्या, हे पुढे न्यायचं काम, त्याची जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतली पाहिजे, सांभाळावी पाहिजे। शेवटी सामाजिक काम करणं, समाज गोरगरिबांच्या उपयोगी पडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। लोकांनी आठवण काढली पाहिजे, लोकांनी नाव घेतलं पाहिजे, असं काम करा। राजकारण करायचं ते सुद्धा समाज सेवा करण्यासाठी करायचं, कधी विसरू नका। सातारच्या फलटण मधील सांस्कृतिक भवनासमोर भव्य असा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला असून आमदार शिवेंद्रराजे भोसले, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं मत शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले। संभाजी महाराजांचा उभा केलाय या पुतळ्याच्या आणि या परिसराच्या माध्यमातून एक ऊर्जा ही सर्व तरुण पिढीला मिळणार आहे। कारण आपण जे म्हणतो, मगाशी सांगितलं ती वस्तुस्थिती की जगायचं कसं, स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि त्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना आपण कसं राजा म्हणून राहिलं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं। आणि आपलं धर्म, देव धर्म आणि देश जे आपण म्हणतोय ह्याच्यासाठी कसं लढलं पाहिजे
आणि किती जरी संकट आली तरी त्या संकटांच्या समोर न डगमगता, न झुकता, न मोडता आपण उभा राहिलं पाहिजे. हे जगणं जे आहे हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला आणि देशाला शिकवलं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना एक ऊर्जा आणि एक प्रेरणा धर्मवीर संभाजी महाराजांच्या माध्यमातून मिळेल अशी या निमित्तानं बाळगतो. जास्त वेळ घेणार नाही कारण आपण बराच वेळ बसलाय. रामराजांना पण आपले विचार आपल्यासमोर. वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. पंकज आणि समीर भुजबळांच्या राजकीय इच्छेसाठी मी केव्हाही त्यांच्या सोबत 2 हात करायला तयार आहे असे सांगत नाशिकच्या नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास येवल्यातून मंत्री छगन भुजबळांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यास तयार असल्याचं माध्यमांद्वारे स्पष्ट केलंय. हो, ते गेली 8 दिवसापासून, 5 वर्षे काही दिसले नाही, पण गेली 8 दिवसापासून ते विविध कार्यक्रम घेत आहेत. तर मला असं वाटतं की पंकज भाऊची इच्छा पूर्ण झाली, आता समीर भाऊची पण इच्छा पूर्ण करायची आहे. आणि जर जमलं तर मी तर असं म्हणेल की समीर भाऊ आणि पंकज भाऊ हे राजकीय लहान आहेत. स्वतः मोठे भुजबळ साहेब जरी आले तरी मी त्यांचं स्वागत करेल, कारण लोकशाही आहे आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे मी त्यांच्या राजकीय ज्या इच्छा असेल माझ्या विरोधात त्या मी त्या कुटुंबाच्या तरी वैयक्तिक मी पूर्ण करायला तयार आहे. त्याच्यामुळे मी आमदार ह्या नात्याने भुजबळ साहेबांना ही विनंती करेल की भुजबळ साहेब आपणच उभं राहावं आणि मी आपल्या समोर उमेदवारी करायला तयार आहे. किंवा जर समजा मी पक्षाला विचारणार आहे, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी या दोघांनी मला सांगितलं येवल्यातून उभा राहा, तर मी भुजबळ साहेबांच्या विरोधात येवल्यातून सुद्धा राहिलो. भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला यंदा प्रथमच भाऊ धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. याबाबत स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया साईट X वर ही माहिती दिली आहे. चलो भगवान भक्तीगडचा नारा दिलाय. आपली परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला यावर्षी प्रथमच मीही भगवान भक्तीगडावर येतोय. या विजयादशमीला संत भगवान बाबांचे आशीर्वाद घ्यायला तुम्हीही या, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे. अमरावती शहरात 2 दिवसात 4 खून झाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. विशेष म्हणजे शहरात झालेले 4ही खून हे सराईत गुन्हेगारांकडून झालेले नसून याबाबत माहिती घेण्याचं काम सुरू असून सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलंय. आपल्या शहरात ज्या 2 ते 3 दिवसात सातत्याने ज्या हत्येच्या घटना घडत आहेत त्या संदर्भात अमरावती शहरातील वातावरण म्हणजे जनतेच्या मनात संतप्त प्रतिक्रिया आहेत. त्याचंच प्रतिबिंब आम्ही घेऊन आज युवक काँग्रेसतर्फे
माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याकरता आलो आहेत. आपल्याला कल्पना आहे की अमरावती शहरात गुन्हेगारीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. टोळ्यांमध्ये जी युद्ध सुरू आहे त्याच्यातनं काही हत्या होत आहेत. काही जे अंमली पदार्थाचे विक्री बेकायदेशीररित्या अमरावती शहरात सुरू आहे त्यावर सुद्धा पोलीस प्रशासनाचं किंवा कुठल्याही जनप्रतिनिधीचं अंकुश नाही आहे. त्याच्यामुळे सुद्धा हे हत्या प्रकरणं किंवा इतर गुन्हे घडत आहेत. अमरावती शहराचं वातावरण आपण बघितलं, धार्मिक मुद्द्यावरून असो कुठल्या मुद्द्यावरून असो नेहमी बिघडत आहेत. याला प्रशासनाने अंकुश लावला पाहिजे. त्याचप्रमाणे जे जनतेच्या मतांवर राजकारण करत आहे अशा लोकप्रतिनिधींनीसुद्धा या प्रशासनावर अंकुश ठेवून या गोष्टींना आळा घातला पाहिजे. या आशयाचं निवेदन आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे. लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरातील लोखंड गल्लीत एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैगंबर हाजी सय्यद असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली असून गेल्या 2 दिवसात एकाच पोलीस स्टेशन हद्दीत 2 खून घडल्यामुळे पोलीस सतर्क झाले. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. जीत मेहरा आणि रोहित जाधव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावं असून जुना जालना भागातील बालाजी मंदिर परिसरात जीत मेहराचा वाढदिवस रस्त्यावर तलवारीने केक कापून साजरा करण्यात आला. त्या माहितीवरून पोलिसांनी जीत मेहरा यास ताब्यात घेऊन तलवारीबाबत विचारणा केली असता त्याने ती तलवार रोहित जाधव या तरुणाकडून आणल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी रोहित जाधव यास ताब्यात घेऊन तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करतायत. भंडारा शहरातील खांब तलावाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या 51 फुटी मूर्तीचं आज लोकार्पण होत आहे. भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नातून आज भव्य दिव्य मूर्तीचं लोकार्पण आज इथे पार पडतंय. भंडारा शहराचं नव्हे तर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी 51 फुटी मूर्ती आता जिल्हावासियांसह राम भक्तांच्या विशेष आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणार आहे. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.